Hi friends, today start new topic sequence and series in standard 11. Okay, what is mean by sequence? Sequence means काय? डेफिनेट ऑर्डर मध्ये जर नंबरचं अरेंजमेंट असेल, डेफिनेट ऑर्डर मध्ये नंबरची जर अरेंजमेंट असेल, इट इज कॉल्ड सिक्वेन्स. मीन्स फॉर एक्झाम्पल 2, 4, 6, 8, डॉट 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 लास्ट टाइम मी घेतो 18. इट इज कॉल्ड सिक्वेन्स. म्हणजे डेफिनेट ऑर्डर मध्ये जर आपण काय केलं, नंबरची अरेंजमेंट केली, इट इज कॉल्ड सिक्वेन्स. किंवा फॉर एक्झाम्पल 1, 2, 3, 4 मीन्स नॅचरल नंबर सेट असू दे, इव्हन नंबर इंटिजर सेट असू दे, इट इज कॉल्ड सिक्वेन्स. मीन्स काय करायचं, नंबरची अरेंजमेंट जर डेफिनेट ऑर्डर मध्ये असेल, इट इज कॉल्ड सिक्वेन्स. ओके, मग फायनाइट सिक्वेन्स मीन्स काय आणि इनफायनाइट सिक्वेन्स मीन्स काय? फायनाइट सिक्वेन्स, इनफायनाइट सिक्वेन्स. ओके, फायनाइट सिक्वेन्स मीन्स काय, जिथे नंबरचे सिक्वेन्सचे लास्ट टर्म जर आपल्याला काउंट करता येत असेल, इट इज कॉल्ड फायनाइट सिक्वेन्स. लास्ट टर्म जर सिक्वेन्स आपल्याला फाइंड नाही करता आली, इट इज कॉल्ड इनफायनाइट सिक्वेन्स. मीन्स 1, 2, 3, 4 लास्ट टर्म मी 21 घेतली. ओके, आणि 1, 2, 3, 4 लास्ट टर्म मला माहित नाही, इट इज कॉल्ड इनफायनाइट सिक्वेन्स. मीन्स इथे 21 टर्म्स आहेत हे आपल्याला माहिती आहे, इट इज कॉल्ड फायनाइट सिक्वेन्स. आणि इनफायनाइट सिक्वेन्स मीन्स काय, लास्ट टर्म आपल्याला काउंटेबल नाही आहे, अनकाउंटेबल आहे, इट इज कॉल्ड इनफायनाइट सिक्वेन्स. इथे काउंट होतं, इथे अनकाउंटेबल आहे, इट इज कॉल्ड फायनाइट और इनफायनाइट सिक्वेन्स. ओके, मग सिक्वेन्स इंडिकेट करताना आपण कशाने इंडिकेट करतोय सिक्वेन्स? T1, T2, T3, T4 लास्ट टर्म जी काय असते ती इंडिकेट कशाने करतो आपण? Tn ने. ओके, मग सिक्वेन्स इंडिकेट करण्यासाठी कोणते टर्म्स यूज केले? T1, T2, T3, T4, Tn. ओके, आपण ऑलरेडी 9th स्टँडर्ड मध्ये सिक्वेन्स स्टडी केलाय. ओके, 9th स्टँडर्ड मध्ये जो सिक्वेन्स स्टडी केलाय, तिथे आपण काय केलंय, अरिथमेटिक प्रोग्रेशन स्टडी केलंय. अरिथमेटिक प्रोग्रेशन शॉर्टकट त्याला काय इंडिकेट करतो आपण? एपी. एपी मीन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन, जे आपण ऑलरेडी 9th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेले आहेत. ओके, प्रोग्रेशन मीन्स काय, एक स्पेसिफिक पॅटर्न असेल सिक्वेन्स मध्ये, इट इज कॉल्ड प्रोग्रेशन. ओके, स्पेसिफिक पॅटर्न जर सिक्वेन्स मध्ये अवेलेबल असेल, इट इज कॉल्ड अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर अरिथमेटिक प्रोग्रेशन मीन्स कशाला अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणतो? फॉर एक्झाम्पल घेतो मी. ओके, 4, 8, 12, 16, 20. ओके, 1, 3, 6, 9, 11. ओके, आता अरिथमेटिक प्रोग्रेशन जे आपण लास्ट इयरला 9th स्टँडर्ड मध्ये स्टडी केले, व्हॉट इज मीन बाय अरिथमेटिक प्रोग्रेशन? जी काही सिक्वेन्स दिली असेल, टू टर्म्स मधले डिफरन्सिएशन जर सेम असेल, इट इज कॉल्ड अरिथमेटिक प्रोग्रेशन. मीन्स सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म, पुन्हा थर्ड टर्म मायनस सेकंड टर्म, पुन्हा फोर्थ टर्म मायनस थर्ड टर्म, ह्यांचा जर डिफरन्स जर सेम असेल, इट इज कॉल्ड अरिथमेटिक प्रोग्रेशन. पहा, 8 minus 4, 4, 12 minus 8, 4, 16 minus 12, 4, 20 minus 16, 4. मीन्स काय झालं, प्रत्येक टू टर्म मधला डिफरन्स जो काय होता, तो आपल्याला काय मिळाला? सेम मिळाला. ओके, मग जर डिफरन्स सेम मिळत असेल, इट इज कॉल्ड अरिथमेटिक प्रोग्रेशन. ओके, सेकंड एक्झाम्पल मध्ये पहा, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म, डिफरन्स 2 आला. थर्ड टर्म मायनस सेकंड टर्म, डिफरन्स आला 3. पुन्हा थर्ड टर्म मायनस फोर्थ टर्म मायनस थर्ड टर्म 3, आणि फिफ्थ टर्म मायनस फोर्थ टर्म 2. मीन्स डिफरन्स सेम मिळतोय का? नाही. डिफरन्स सेम मिळत नसेल, इट इज नॉट ए अरिथमेटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन कधी म्हणा, प्रत्येक टू टर्म मधला काय असेल, डिफरन्स सेम असेल, तर त्याला काय म्हणतो आपण? अरिथमेटिक प्रोग्रेशन. ओके, मग अरिथमेटिक प्रोग्रेशन काढण्यासाठी आपण लास्ट टर्म जर आपल्याला काढायची असेल, आपली सिक्वेन्स T1, T2, T3, लास्ट टर्म Tn असेल, nth टर्म फाइंड करण्याचा फॉर्म्युला आपण स्टडी केला होता. ओके, nth टर्म फाइंड करण्याचा फॉर्म्युला काय होता आपला? a प्लस n मायनस 1 इंटू d. फॉर्म्युला काय होता? आपण n टर्म फाइंड करण्याचा 9th स्टँडर्ड मध्ये आपण स्टडी केलाय. Tn इज इक्वल टू a प्लस
n मायनस 1 इंटू डी. ओके, आता इथे ए मीन्स काय, इनिशियल टर्म. ए मीन्स इनिशियल टर्म वेअर ए इज इक्वल टू T1. जी काय सुरुवातीची टर्म आहे, T1 टर्म आहे, इट इज कॉल्ड ए. पहिल्या टर्म साठी आपण इंडिकेट काय केलंय, ए. ओके, डी मीन्स डिफरन्स. डी मीन्स काय आहे, डिफरन्स. तो कॅल्क्युलेट कसा करायचा, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म मीन्स काय करायचं, Tn प्लस 1 मायनस Tn, म्हणजे पुढची टर्म मायनस पाठीमागची टर्म. ओके, आणि एन टर्म आपलं कॅल्क्युलेट करायचे. असा आपला फॉर्म्युला होता Tn फाइंड करण्याचा. कोणती टर्म फाइंड करायची आपल्याला, अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये nth टर्म जर फाइंड करायची झाली तर आपल्याला हा फॉर्म्युला होता. ओके, आता आपण फर्स्ट एक्झाम्पल कन्सिडर केलं. ओके, ह्या एक्झाम्पलची मला काय करायची आहे, T20 टर्म फाइंड करायची आहे. कोणती टर्म फाइंड करायची आहे, T20 टर्म जर मला फाइंड करायची झाली तर आता मला काय काय कॅल्क्युलेट करावं लागेल. याची फर्स्ट ए टर्म, इथे मला सुरुवातीची टर्म काय मिळाले, 4. ओके, डिफरन्स डी, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म 8 मायनस 4 मीन्स किती मिळाली, 4. ओके, आता मला कॅल्क्युलेट करायचे T20 टर्म. T20 इज इक्वल टू ए मीन्स माझा 4 प्लस n मीन्स किती आहे माझा इथे 20 मायनस 1. ओके, इंटू 20 मायनस 1 इंटू डी मीन्स काय माझा, डी मीन्स माझा 4. ओके, मीन्स बाय कॅल्क्युलेशन काय येईल, 4 प्लस 20 मायनस 1 19 इंटू 4. ओके, 19 इंटू 4 किती होईल, 19 इंटू 4 म्हणजे 19 इंटू 2 38 किती होईल, 76 प्लस 4 मीन्स 80. ओके, मीन्स T20 टर्म माझी किती मिळाली, 80. ओके, हे आपण ऑलरेडी कुठे स्टडी केलं आहे, 9th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलाय. जर आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन दिली तर nth टर्म मीन्स T20 कोणती टर्म जर काढायला सांगितली तर फॉर्म्युला आपण काय स्टडी केला, Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. ओके, हा nth टर्म काढण्याचा फॉर्म्युला आपण स्टडी केलाय. तसंच ऍडिशनचा पण फॉर्म्युला आपण स्टडी केलेला आहे. सिक्वेन्सची ऍडिशन आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर Sn चा फॉर्म्युला आपण स्टडी केलेला आहे. Sn इज इक्वल टू n बाय 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. हाही आपण ऑलरेडी काय केलाय, स्टडी केला फॉर्म्युला 9th स्टँडर्ड मध्ये. जसे आपण हे nth टर्म फाइंड केली तसेच n टर्म पर ची ऍडिशन जर आपल्याला काढायची असेल सिक्वेन्सची तर Sn इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, n बाय 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. ओके, दोन फॉर्म्युले ऑलरेडी आपण 9th स्टँडर्ड मध्ये स्टडी केले. आता 11th स्टँडर्ड मध्ये आपल्याला जे स्टडी करायचं आहे ते अरिथमेटिक प्रोग्रेशन आपण स्टडी करून झाली. अरिथमेटिक प्रोग्रेशनला आपण काय म्हणतो, अंकगणितीय श्रेणी म्हणतो. आता इथे आपल्याला स्टडी करायची ती जॉमेट्रिक प्रोग्रेशन स्टडी करायची, भूमितीय श्रेणी स्टडी करायची आपल्याला. जॉमेट्रिक प्रोग्रेशन. ओके, याचा शॉर्टकट आहे जीपी. ओके, जसा अरिथमेटिक प्रोग्रेशनचा शॉर्टकट काय आहे एपी, तसा जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा शॉर्टकट काय आहे जीपी. ओके, हे आता आपल्याला 11th स्टँडर्ड मध्ये स्टडी करायची ती जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आणि आणखीन एक आहे ती हार्मोनिक प्रोग्रेशन. ओके, मीन्स एपी, जीपी आणि एचपी. एचपी मीन्स हार्मोनिक प्रोग्रेशन. ओके, आता जॉमेट्रिक प्रोग्रेशन मीन्स काय, फॉर एक्झाम्पल मी इथे घेतो ओके. आता जॉमेट्रिक प्रोग्रेशन मीन्स काय, जसा अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये टू टर्म्स मधला डिफरन्स जसा सेम असेल तर आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणतो, तसाच इथे दोन टर्म मधला जर रेशो सेम असेल इट इज कॉल्ड जॉमेट्रिक प्रोग्रेशन. जॉमेट्रिक प्रोग्रेशन मीन्स काय, रेशो सेम पाहिजे. जो रेशो आहे तो मी कशाने इंडिकेट करणार, आर ने इंडिकेट करणार. ओके, फर्स्ट टर्म माझी T1 T2 T3 अशी, आणि लास्ट टर्म काय इंडिकेट असेल Tn. तर फॉर्म्युला काय आहे Tn प्लस 1 डिवायडेड बाय Tn.
ओके tn plus 1 divided by tn means second term divided by first term पुन्हा third term divided by second term यांचा जर रेशो काय आला सेम आला इट इज कॉल्ड जॉमेट्रिक प्रोग्रेशन. पहा इथे सेकंड टर्म आहे 4 डिवाइडेड बाय फर्स्ट टर्म काय 2 मीन्स 4 डिवाइडेड बाय 2 ओके. पुन्हा थर्ड टर्म आहे 8 डिवाइडेड बाय सेकंड टर्म काय 4 मीन्स 8 डिवाइडेड बाय 4 मीन्स 2. पुन्हा 16 डिवाइडेड बाय 8 किती होईल 2. ओके. पुन्हा 32 डिवाइडेड बाय 16 पुन्हा काय आला रेशो 2 मीन्स प्रत्येक 2 टर्म्स मधला काय असेल रेशो सेम असेल तर त्या प्रोग्रेशनला काय बोलायचं जॉमेट्रिक प्रोग्रेशन. ओके. अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन कशी ओळखायची आहे आयडेंटिफाय कशी करायची आहे. डिफरन्स जर सेम असेल तर अरिथमेटिक प्रोग्रेशन, जर 2 टर्म्स मधला काय असेल रेशो काय असेल सेम असेल तर तो काय आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशन. जसं इथे आपण अरिथमेटिक प्रोग्रेशनचा nth टर्म फाइंड करायचा फॉर्म्युला स्टडी केला. फॉर्म्युला काय होता tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. तसाच इथे जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये nth टर्म फाइंड करायचा फॉर्म्युला n इज इक्वल टू a इंटू r रेस टू n मायनस 1. nth टर्म फाइंड करण्याचा फॉर्म्युला काय इथे tn इज इक्वल टू a इंटू r रेस टू n मायनस 1. ओके. आता वेळ इथे सुद्धा a मीन्स काय आहे सुरुवातीची टर्म मीन्स t1. a मीन्स काय आपला इनिशियल टर्म सुरुवातीची टर्म मीन्स काय असतो t1 आणि r मीन्स काय आपला इथला रेशो 2 टर्म्स मधला काय असतो रेशो. इथे a मीन्स काय होते सुरुवातीची टर्म आणि d मीन्स 2 टर्म मधला काय होता डिफरन्स होता. इथे डिफरन्स आपण सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म जशी कॅल्क्युलेट करतो तसं इथे डिफरन्स काय करायची सेकंड टर्म डिवाइडेड बाय फर्स्ट टर्म आणि हा रेशो इथे काय करायचा r कॅल्क्युलेट करायचा. हा आपला फॉर्म्युला आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा आहे आणि लास्ट इन 9th स्टँडर्ड मधला काय आहे अरिथमेटिक प्रोग्रेशनचा. ओके. याच्यावरती आता आपण काय करूया एक्झाम्पल स्टडी करूया. एक्झाम्पल स्टडी करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे चेक वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स आर जीपी इफ सो राइट tn. ओके. जर दिलेला सिक्वेन्स जर जीपी असेल तर आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे tn कॅल्क्युलेट करायचं. ओके. फर्स्टली दिलेली सिक्वेन्स जीपी आहे का नाही आपण डिसाइड करायचं आहे. सोल्युशन फर्स्ट एक्झाम्पल आहे आपल्याकडे 2 6 18 54. ओके. आपण इथे फर्स्ट सिक्वेन्सला t1 म्हणूया t2 t3 t4. ओके. आता जीपी डिसाइड कसं करतोय आपण एव्हरी 2 टर्म्स प्रत्येक 2 टर्म मधला काय पाहिजे रेशो इक्वल पाहिजे. रेशो इक्वल असेल तर आपण काय म्हणतो त्याला जीपी म्हणतोय. ओके. फर्स्ट टर्म सेकंड टर्म डिवाइडेड फर्स्ट टर्म मीन्स t2 डिवाइडेड बाय t1. ओके. 6 डिवाइडेड बाय 2 आन्सर किती मिळते आपल्याला 3. ओके. पुन्हा t3 डिवाइडेड बाय t3 डिवाइडेड बाय t2 मीन्स 18 डिवाइडेड बाय 6. 18 डिवाइडेड बाय 6 किती मिळाला आपल्याला 3. पुन्हा t4 डिवाइडेड बाय t3 54 डिवाइडेड बाय 18 ने 54 ला डिवाइड केलं 3 मीन्स प्रत्येक 2 टर्म मधला काय आहे रेशो सेम आहे. रेशो सेम आहे मीन्स काय आहे ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. t2 डिवाइडेड बाय t1 पुन्हा t3 डिवाइडेड बाय t2 आणि t4 डिवाइडेड बाय t3 इक्वल आहे. देयरफॉर गिवन sequence is a GP. ओके. जीपी आहे. ओके. मग आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे काय nth टर्म. मग a टर्म आपल्याला माहिती पाहिजे t1 टर्म आपली काय आहे ते 2. ओके. r टर्म r मीन्स कॉमन रेशो किती आपला 3. आता tn चा फॉर्म्युला आहे का आपला tn इज इक्वल टू a इंटू r रेस टू n मायनस 1. a टर्म आपल्याकडे आहे 2 इंटू r आपल्याकडे किती आहे 3 रेस टू n मायनस 1. हा आपला tn कॅल्क्युलेट झाला. फर्स्ट एक्झाम्पलचा tn कॅल्क्युलेट काय झाला आहे tn इज इक्वल टू 2 इंटू 3 रेस टू n मायनस 1. जर जीपी असेल तरच कॅल्क्युलेट करायचं आहे. जीपी नसेल तर आपण tn फॉर्म्युला कॅल्क्युलेट करू शकत नाहीये. ओके. सेकंड एक्झाम्पल
ओके, सेकंड एक्झाम्पल काय आपलं 1 minus 5 25 minus 125. ओके, फर्स्ट टर्मला T1 म्हणूया, T2 T3 T4. ओके, T2 डिवाइडेड बाय T1, पुन्हा T3 डिवाइडेड बाय T2, T4 डिवाइडेड बाय T3. ओके, -5 upon 1, 25 upon -5, -125 upon 25. ओके, -5 upon 1 -5, 25 divided by 5 means 5, पण -5, 125 divided by 25 means 5, आणि हा मायनस. प्रत्येक टर्म मधला 2 टर्म्स मधला रेशो किती आलाय -5 -5 -5. पुन्हा एकदा रेशो इक्वल आलाय, मीन्स ही काय आहे अरिथमेटिक आपली जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे. देयरफॉर T2 divided by T1 is equal to T2 T3 divided by T2, T4 divided by T3. Therefore काय म्हणणार आपण, given sequence is a GP. Okay, that is A is equal to T1 is equal to T1 टर्म काय मिळाले 1 आणि R कॉमन रेशो मिळाले काय आहे -5. देन Tn is equal to फॉर्म्युला A into R raised to n minus 1 means A टर्म आपल्याकडे 1 into R टर्म -5 raised to n minus 1. हा आपला झाला Tn. ओके, खूप इझी एक्झाम्पल आहे. 2 मार्क्स साठी एक्झाम्पल आपल्याला एक्झामला येऊ शकतं. चेक वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स आर जीपी. जीपी आहे का नाही चेक करायचं, आणि जीपी असेल तर काय कॅल्क्युलेट करायचं आहे, टीएन कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल काय 3 4 7 6. ओके, ओके, सेकंड टर्म डिवाइडेड बाय फर्स्ट टर्म 4 divided by 3, थर्ड divided by 2 आणि 7 divided by 4 आणि 6 divided by 7. ओके, आता इथे पहा डिवाइड तर होत नाहीये, 4 ला 3 ने डिवाइड होणार नाहीये, मीन्स फर्स्ट टर्म 4/3, फर्स्ट 2 टर्म्स मधला कॉमन रेशो 4/3, पुन्हा नंतरच्या 2 टर्म्स मधला 7/4 6/7. मीन्स आपल्याला इथे काय मिळतोय, रेशो कॉमन मिळत नाही, मीन्स दिलेली सिक्वेन्स जीपी होत नाहीये. ओके, आणि इथे लिहायचं इज नॉट इक्वल टू सो गिवन सिक्वेन्स इज नॉट ए जीपी, नॉट ए जीपी. ओके, पण जीपी नसेल तर आपण काय कॅल्क्युलेट करू शकत नाही, आपली टीएन टर्म कॅल्क्युलेट करता येत नाही आहे आपल्याला. ओके, हे झालं कोणतं थर्ड एक्झाम्पल, की जिथे आपल्याला काय मिळत होतं जीपी मिळत नाहीये. जीपी मिळत नसेल तर टीएम टर्म आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही. नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल काय √5 1/√5 1/5 1/25 T1 T2 T2 T3 T4. ओके, T2 1/√5 √5. ओके, T3 1/5√5 1/5. ओके, 1/25√5 1/5√5. ओके, काय काय कॅल्क्युलेट होईल बघा. फर्स्ट टर्म 2 टर्म मधला रेशो काय मिळणार
हे √5 काय आल्यानंतर √5 into √5 √25. √25 चा स्क्वेअर रूट काढलं काय मिळेल 5. मीन्स पहिल्या 2 टर्म मधला कॉमन रेशो काय मिळाला मला 1/5. ओके, नेक्स्ट 2 टर्म मधला रेशो. ओके, आता काय होईल √5 गेट्स कॅन्सल. मीन्स शिल्लक काय राहिलं रिमेनिंग 1/5. ओके, नेक्स्ट 2 टर्म मधला कॉमन रेशो इथे सुद्धा √5 काय होईल गेट कॅन्सल. ह्या 5 ने 25 ला डिवाइड केलं तर 5 चा लागेल. मीन्स 1/5. मीन्स पुन्हा एकदा 3 टर्म्स मधला आपल्या प्रत्येक 2 टर्म्स मधला कॉमन रेशो काय आला कॉमन आला 1/5 1/5 1/5. जर रेशो कॉमन असेल सेम असेल तर ती काय आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे. इज इक्वल टू इज ए जीपी. प्रत्येक 2 टर्म्स मधला कॉमन रेशो इक्वल असण्यावरती काय तयार होते जीपी तयार होते. मग जीपी तयार होत असेल तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे nth टर्म कॅल्क्युलेट करायचे t1 फर्स्ट टर्म काय आपली √5. ओके, आर कॉमन रेशो 1/5. मीन्स इथे राईट काय करणार a √5 इंटू ब्रॅकेट 1/5 रेस टू n-1 ही झाली माझी tn टर्म. फर्स्ट क्वेश्चन काय झालं आपला कंप्लीट झाला. सिक्वेन्स चेक करायची. सिक्वेन्स जीपी असेल तर कोणते टर्म कॅल्क्युलेट करायचे nth टर्म कॅल्क्युलेट करायचे. नेक्स्ट क्वेश्चन फॉर द जीपी. सोल्युशन. ओके, फॉर द जीपी काय कॅल्क्युलेट करायचं आहे. इफ r इज इक्वल टू 1/3 दिले, a इज इक्वल टू 9 दिले आणि फाइंड करायचं आहे t7 फाइंड करायचं आहे. ओके, आपल्याला दिलेल्या गोष्टी इथे राईट करतो. गिवन r इज इक्वल टू फर्स्ट एक्झाम्पल साठी r इज इक्वल टू 1/3. ओके, a इज इक्वल टू 9 आणि t7 आपल्याला काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, आपल्याला t दिलाय मीन्स आपण फॉर्म्युला कोणता वापरणार आहे tn चा वापरणार आहे. वी नो tn इज इक्वल टू a इंटू r रेस टू n-1. ओके, आता कॅल्क्युलेट करायचं. इथे tn मीन्स कोणती टर्म t7 मीन्स n ची व्हॅल्यू काय झाली माझी इथे n मीन्स 7 व्हॅल्यू झाली. ओके, a व्हॅल्यू माझी किती आहे 9 इंटू r मीन्स 1/3. ओके, n मीन्स माझी किती आहे 7 आता काय करायचं कॅल्क्युलेट करायचं. आपल्याला t7 मिळेल 9 ऍज इट इज 1/3 रेस टू 7 - 6. ओके, 1 चा 6 पॉवर केली काही फरक पडत नाहीये. ओके, 9 इंटू 1/3 ची 6 पॉवर करताना मी असं लिहिलं 3 रेस टू 2 ब्रॅकेट रेस टू 3 मीन्स काय होईल 3 इंटू 2 मीन्स 6 होईल. ओके, मीन्स 9 अपॉन 3 चा स्क्वेअर किती होईल 9 रेस टू 3. ओके, हे 9 ह्या 3 मधला एक 9 कॅन्सल होईल मीन्स 1/9 चा स्क्वेअर मीन्स 1/9 चा स्क्वेअर मीन्स 81 मीन्स t7 सेवेंथ टर्म काय मिळाली मला 1/81. ओके, r व्हॅल्यू दिली होती a व्हॅल्यू दिली होती आणि t7 कॅल्क्युलेट करायचा होता. t7 कॅल्क्युलेट किती झाला 1/81. r आणि a वरून कॅल्क्युलेट केला. आता सेकंड एक्झाम्पल मध्ये काय कॅल्क्युलेट करायचं पहा. a दिलाय t6 दिलेला आहे आणि फाइंड काय करायचं आहे r करायचं आहे. Okay, if a is equal to given a 2/3
ओके T6 दिलाय 162 आणि R कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. we know Tn is equal to A into R raised to n minus 1. Tn म्हणजेच T6 is equal to A into R raised to, आता n ची व्हॅल्यू माहिती किती झाली आहे 6 minus 1. ओके आता T6 किती दिलाय 162. A माहिती दिलाय 2/3. ओके आणि इकडे काय माहिती R raised to 6 minus 1 means R raised to 5. ओके मला R ची व्हॅल्यू काढायची आहे. R raised to 5 राईटलाच ठेवूया. 3 इकडे राईटला डिवाइड आहे, इकडे आलं मल्टिप्लाय होईल 162 into 3 डिवाइडेड बाय 2 इकडे मल्टिप्लाय इकडे आलं डिवाइड. 2 ने डिवाइड केलं 8 1 into 3 3 8 into 3 24. ओके R raised to 5 is equal to किती झाले 243 हे आपल्याला काय लिहायचं आहे R raised to 5 मीन्स raised to 5 च्या पॉवर मध्ये जर राईट करायचं झालं तर मला असं लिहिता येईल 3 raised to 5 3 चा स्क्वेअर 9 3 चा क्यूब 27 3 raised to 4 81 and 3 raised to 5 243 means 3 raised to 5 means 243 means मला राईट करता आलं 3 raised to 5 means R ची व्हॅल्यू R is equal to किती मिळालं 3. ओके अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल R ची व्हॅल्यू फाइंड करता येईल. अशी 2 मार्क्स साठी एक्झाम साठी विचारली जाते. नेक्स्ट एक्झाम्पल फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ x द टर्म 4/3x 4/27 आर इन जीपी. ओके जर दिलेली सिक्वेन्स काय जीपी मध्ये आहे तर कॅल्क्युलेट काय करायचं आहे x कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके सोल्युशन कोणती सिक्वेन्स 4/3 x 4/27 आर जीपी. जर ही सिक्वेन्स काय आहे जीपी आहे, ऑलरेडी जीपी म्हणतात ते, तर जीपी असेल तर आपल्याला काय करायचं आहे x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. ओके जीपी आपण कधी म्हणतोय जीपी मीन्स काय एव्हरी 2 टर्म्स मधला सिक्वेन्स रेशो काय असेल इक्वल असेल. ओके आपण इक्वल ऑलरेडी जीपी आहे मीन्स याचा रेशो काय आहे इक्वल आहे. सेकंड टर्म डिवाइडेड बाय फर्स्ट टर्म x डिवाइडेड बाय 4/3 इज इक्वल टू. ओके पुन्हा नेक्स्ट टर्म 4/27 डिवाइडेड बाय पाठीमागची टर्म x. ह्या दोन्हींचा रेशो काय असणार इक्वल असणार का तर ऑलरेडी काय आहे जीपी आहे. ओके आपण कॅल्क्युलेट करूया. हे x इकडे डिवाइड आहे राईटला इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल x into x x² इकडे ऑलरेडी काय 4/27 इकडे ऑलरेडी आहे इनटू. ओके हे 4/3 इकडे डिवाइड आहे इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल 4/3. ओके 4 into 4 16 27 into 3 means 81 means x² means स्क्वेअर काढून टाकला तर x ची व्हॅल्यू 16 चा स्क्वेअर काढून टाकला 4 89 चा स्क्वेअर काढून टाकला 9 means प्लस मायनस 4/9 x ची आन्सर काय मिळालं x is equal to प्लस मायनस 4/9. असं एक्झाम्पल विचारलं तरी आपल्याला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. ओके नेक्स्ट एक्झाम्पल if for a sequence Tn is equal to 5 raised to n minus 2 upon 4 raised to n minus 3 Tn टर्म आपल्याला दिलेली आहे. ओके show that the sequence is a GP. ओके find its first term and the common ratio. ओके आपल्याला पहिल्यांदा शो काय करायचं आहे ही सिक्वेन्स काय जीपी सिक्वेन्स आहे असं आपल्याला शो करायचं आहे आणि त्यामध्ये कॅल्क्युलेट काय करायचं आहे फर्स्ट टर्म आणि कॉमन रेशो पण कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके मीन्स फर्स्टली आपल्याला हे शो करण्यासाठी जीपी शो करण्यासाठी काय दाखवावं लागेल कॉमन रेशो दाखवावा लागेल. ओके सोल्युशन आपल्याला टीएन टर्म दिली आहे टीएन इज इक्वल टू 5 raised to n minus 2 upon 4 raised to n minus 3 ही टीएन टर्म दिलेली आहे. ओके जीपी दाखवण्यासाठी आपल्याला काय पाहिजे प्रत्येक 2 टर्म्स मधला काय पाहिजे रेशियो
सेम पाहिजे. ओके, इक्वल पाहिजे. आता Tn आहे तर Tn च्या पुढची टर्म आपण कॅल्क्युलेट काढून घेऊया. Tn प्लस 1, का तर ह्या दोन्ही मधला रेशो आपल्याला काय दाखवायचा आहे, सेम. ओके, मीन्स Tn प्लस 1 मीन्स n च्या ठिकाणी रिप्लेस काय करावं लागेल, n प्लस 1 मीन्स 5 रेस टू n च्या ठिकाणी n प्लस 1 मायनस 2 डिवायडेड बाय n च्या ठिकाणी n प्लस 1 मायनस 3 मीन्स कॅल्क्युलेशन किती मिळेल पहा, प्लस 1 मायनस 2 मायनस 1 5 रेस टू n मायनस 1 डिवायडेड बाय 4 रेस टू प्लस 1 मायनस 3 मीन्स 4 रेस टू n मायनस 2 मीन्स n प्लस 1 टर्म काय मिळाली, 5 रेस टू n मायनस 1 4 रेस टू n मायनस 2. आता कॉमन रेशो करतो मी, कॉमन रेशो. ओके, Tn प्लस 1 डिवायडेड बाय Tn, Tn प्लस 1 डिवायडेड बाय Tn. ओके, Tn प्लस 1 मॅड किती आहे, 5 रेस टू n मायनस 1 अपॉन 4 रेस टू n मायनस 2 डिवायडेड बाय Tn मॅड किती आहे, 5 रेस टू n मायनस 2 डिवायडेड बाय 4 रेस टू n मायनस 3. ओके, आपण कॅल्क्युलेट करूया. 5 रेस टू n मायनस 1 अपॉन 4 रेस टू n मायनस 2, याला रिव्हर्स मल्टिप्लाय करू मीन्स 4 रेस टू n मायनस 2 अपॉन 5 रेस टू n मायनस 2 4 रेस टू n मायनस 3. ओके, इथे लॉज ऑफ इंडायसेसचा यूज केला तर 5 रेस टू n मायनस 1 हे ऑलरेडी आहे. ओके, ही टर्म n मायनस 2 ही डिनॉमिनेटरला आहे, ही न्यूमरेटरला आल्यानंतर काय होईल, तिची पॉवर मीन्स आपण लॉज ऑफ इंडायसेसचा रूल a रेस टू m अपॉन a रेस टू n a रेस टू m मायनस n मीन्स काय असेल, दोन्हींचा बेस समान असेल तर भागाकारामध्ये आपण काय करतो, पॉवरचं सबट्रॅक्शन करतो. ओके, जर डिवाइड असेल तर बेस समान असेल तर पॉवरचं काय करायचं, सबट्रॅक्शन मीन्स इथे काय होईल, मायनस n मायनस 2. ओके, 4 रेस टू n मायनस 2 मायनस ही टर्म न्यूमरेटर आल्या सुद्धा मायनस होईल n मायनस 3 मीन्स कॅल्क्युलेशन किती मिळेल, 5 रेस टू n मायनस 1 मायनस n आणि मायनस प्लस 2 4 रेस टू n मायनस 2 मायनस n मायनस प्लस 3. ओके, प्लस n मायनस n कॅन्सल, प्लस n मायनस n कॅन्सल मीन्स 5 रेस टू मायनस 1 प्लस 2 मीन्स प्लस 1, इथे मायनस 2 प्लस 3 मीन्स प्लस 1 4 रेस टू 1 मीन्स कॉमन रेशो Tn प्लस 1 अपॉन Tn इज इक्वल टू 5/4. कॉमन रेशो मीन्स R ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, ती किती मिळाली, 5/4. कॉमन रेशो प्रूव्ह झालाय. सगळ्या 2 टर्म्स मधला कॉमन रेशो इथे किती मिळाला आपल्याला, 5/4. त्यामुळे काय झाली, सिक्वेन्स काय आहे, ही जीपी सिक्वेन्स आहे. ओके, मग जीपी सिक्वेन्स दाखवण्यासाठी आपल्याला काय दाखवायचं, Tn प्लस 1 डिवाइड बाय Tn यांचा कॉमन रेशो किती मिळाला आपल्याला, 5/4 कॉमन रेशो मिळाला. ओके, आता कॉमन रेशो मिळाला, कॅल्क्युलेट काय करायचंय, फर्स्ट टर्म कॅल्क्युलेट करायचंय. ओके, फर्स्ट टर्म कॅल्क्युलेट करण्यासाठी इथे पुट काय करणार, फर्स्ट टर्म मीन्स T1 कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. T1 कॅल्क्युलेट करायचं, इथे 1 पुट केला तर किती होईल, 5 रेस टू 1 मायनस 2 अपॉन 4 रेस टू 1 मायनस 3 मीन्स 5 रेस टू मायनस 1 4 रेस टू मायनस 2 मीन्स मायनस 2 वरती आलं प्लस 2 होईल म्हणजे 4 रेस टू 2 16 आणि मायनस 5 खाली आलं 5 रेस टू मायनस 1 खाली आलं प्लस होईल मीन्स 5. T1 व्हॅल्यू किती मिळाली, फर्स्ट व्हॅल्यू 16 अपॉन 5. ओके, फर्स्ट व्हॅल्यू मिळाली आहे, फर्स्ट टर्म कॉमन रेशो किती मिळाला, 5/4 आणि जीपी काय झालं, प्रूव्ह झालं. अशा पद्धतीने जीपी प्रूव्ह करायची 2 मार्क्स 3 मार्क्स साठी एक्झाम्पल परीक्षेला येईल. नेक्स्ट नोट 3 numbers in GP can be conveniently assumed as a upon r a ar
मीन्स आपल्याला एक्झाम्पल मध्ये जर जीपीच्या 3 टर्म्स आपल्याला कॉन्सिक्युटिव्ह 3 टर्म्स जर आपल्याला काढायला सांगितल्या, कॅल्क्युलेट करायला सांगितल्या, तर त्या 3 टर्म्स कोणत्या अज्युम करायला सांगितल्या तिने? 3 नंबर्स इन जीपी कॅन बी कन्व्हिनियंटली अज्युम्ड ॲज. जर 3 टर्म्स काढायच्या असतील तर कोणत्या कन्सिडर करायच्या आहेत, अज्युम करायच्या आहेत? a अपॉन r, a ar. ओके, 3 टर्म्स काढायचे असतील. जर 4 टर्म्स आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितल्या तर कोणत्या अज्युम करायच्या आहेत? a अपॉन r क्यूब, a अपॉन r, ar क्यूब. ओके, आणि 5 नंबर्स जर आपल्याला जीपी मध्ये कॅल्क्युलेट करायचे असतील तर अज्युम करताना कोणत्या 5 अज्युम करायचे आहेत? a अपॉन r स्क्वेअर, a अपॉन r, ar स्क्वेअर. ओके, मीन्स आपल्याला जर 3 नंबर्स, 4 नंबर्स, 5 नंबर्स जर जीपी मध्ये कॅल्क्युलेट करायला सांगितले तर अज्युम करताना आपल्याला लक्षात ठेवावं लागेल 3 टर्म साठी a अपॉन r, a ar, 4 टर्म साठी a अपॉन r क्यूब, a अपॉन r, ar क्यूब. ओके, आणि 5 नंबर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी a अपॉन r स्क्वेअर, a अपॉन r, ar आणि ar स्क्वेअर. ओके, आता फर्स्ट एक्झाम्पल द्यावं घेतो मी. Find 3 numbers in GP such that their sum is 42 and their product is 71728. ओके, आपल्याला किती नंबर्स कॅल्क्युलेट करायचे आहेत? 3 नंबर्स. ओके, जीपी मधले ते 3 नंबर्स कोणते आहेत? कोणते अज्युम करायचे आहेत? a अपॉन r, ar. सोल्युशन. लेट 3 numbers in GP is a upon r, ar. ओके, आपण कोणते ते लेट केलेले आहेत? a अपॉन r, ar लेट करून घेतलेत. ओके, आता कंडिशन बघायची. ओके, काय कंडिशन सांगितले? सच दॅट देअर सम इज 42. त्यांची बेरीज किती आहे? 42. ऍडिशन आणि प्रोडक्ट किती आहे? 1728. ओके, आता या तिन्हींचा प्रोडक्ट घेतला. ओके, देअर प्रोडक्ट ऑफ 3 टर्म्स इज 1728. ह्या 3 टर्मचा प्रोडक्ट a अपॉन r इंटू a इंटू ar इज इक्वल टू 1728. ओके, आता काय होईल? मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तेव्हा हा r काय होईल? कॅन्सल. a मीन्स a क्यूब 1728. आता ही जी काय नंबर, हा नंबर जो आहे त्याला आपल्याला a ची पॉवर 3 आहे म्हणजे 3 च्या पॉवर मध्ये राईट करता आला पाहिजे. मग हे 3 च्या पॉवर मध्ये काय राईट करता येईल? 1728. हा कशाची पॉवर 3 असेल? तर 12 ची पॉवर 3 आहे. ओके, a क्यूब. इथे 12 चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे. 12 चा स्क्वेअर किती असतो? 144. आणि 12 चा क्यूब जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला किती मिळेल? 1728 कॅल्क्युलेट मिळेल. ओके, मीन्स a व्हॅल्यू आपली किती झाली? 12. a व्हॅल्यू आपली किती झाली? 12. ओके, मीन्स त्या तिन्हींचा प्रोडक्ट आपल्याला दिला होता त्याच्यावर व्हॅल्यू करून घेतली आपण, a व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. ओके, आता r व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी सेकंड कंडिशन दिले. देअर सम ऑफ 3 नंबर्स इज 42. ते 3 नंबर्स कोणते आहेत आपले? a अपॉन r प्लस a प्लस ar इज इक्वल टू ऍडिशन किती आहे? 42. ओके, आता a आपल्याकडे आहे किती? 12. 12 अपॉन r प्लस 12 r इज इक्वल टू 42. ओके, हे प्लस 12 इकडे आल्यावर काय? राईट आल्यावर काय होईल? -12 म्हणजे 42 - 12 इकडे काय होईल? 12 अपॉन r प्लस 12r. ओके, मीन्स काय होईल? कॅल्क्युलेशन बघा. uh, 12 upon r plus 12r is equal to 42 minus 12 means किती होईल? 30.
ओके, आता आर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, मग काय करूया, हा आर कॅन्सल करूया, संपूर्ण इक्वेशनला काय करूया, आर ने मल्टिप्लाय करूया. आर ने मल्टिप्लाय केल्यावर आर काय होईल, कॅन्सल. मल्टिप्लाय बोथ साइड बाय आर. आर इथे काय होईल, कॅन्सल. 12 इथे आर इंटू आर किती होईल, आर चा स्क्वेअर, आणि इकडे आर ने मल्टिप्लाय झाला 30 आर. ओके, मीन्स काय करूया, 12 इकडे आर स्क्वेअर ऍज इट इज, 30 आर राईटला प्लस आहे, लेफ्टला आल्यावर मायनस 30 आर प्लस 12 इज इक्वल टू 0. ओके, आता आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झाले. आता आर ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, संपूर्ण इक्वेशनला 6 ने डिवाइड केलं तर इथे किती होईल, 2. 6 ने डिवाइड केलं तर इथे किती होणार, 5r प्लस 2 इज इक्वल टू 0. मीन्स किती कॅल्क्युलेट झाले, 6 ने डिवाइड केलं 2r स्क्वेअर मायनस 5r प्लस 2. ओके, आता क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं आहे. 2 इंटू 2 मीन्स 4. ओके, मिडल टर्म किती आली पाहिजे, 5. मीन्स काय होईल, 4 इंटू 1. ओके, आता ऍडिशन काय पाहिजे आपल्याला, -5 पाहिजे, मल्टिप्लिकेशन प्लस 4 पाहिजे. मीन्स 2 ठिकाणी मायनस मायनस दिल्यानंतर काय होईल, मल्टिप्लिकेशन प्लस 4 आणि ऍडिशन मात्र -5 होईल. मीन्स 2r स्क्वेअर मायनस 4r मायनस r प्लस 2 इज इक्वल टू 0. फर्स्ट 2 टर्म, सेकंड 2 टर्म्स. ओके, फर्स्ट 2 टर्म मधून 2r मी कॉमन काढला, मीन्स इथे राहील r मायनस 2. ओके, इथून मी -1 कॉमन काढला, मीन्स r मायनस 2 इज इक्वल टू 0. मीन्स r मायनस 2 आणि सेकंड टर्म काय होईल, 2r मायनस 1 इज इक्वल टू 0. मीन्स r मायनस 2 इज इक्वल टू 0 और 2r मायनस 1 इज इक्वल टू 0. मीन्स r इज इक्वल टू -2 राईटला आल्यावर प्लस 2, r ची व्हॅल्यू प्लस 2 मिळाली. 2r मायनस 1 मीन्स -1 राईटला आल्यावर प्लस 1, मीन्स r इज इक्वल टू 1/2. r च्या 2 व्हॅल्यूज आपल्याला इथे कॅल्क्युलेट झाल्या. फर्स्ट व्हॅल्यू r इज इक्वल टू 2, सेकंड व्हॅल्यू r इज इक्वल टू 1/2. ओके, फर्स्ट आपण a ची व्हॅल्यू काढून घेतली होती 12, r ची व्हॅल्यू मिळाली 2 आणि r इज इक्वल टू 1/2. ओके, आपण सुरुवातीला 3 नंबर्स कोणते कन्सिडर केलेले आहेत, a अपॉन r, a ar. ओके, मीन्स आपल्याला कॅल्क्युलेट 3 नंबर्स करायचे, अज्युम केलेले आहेत. आता a ची आणि r ची व्हॅल्यू काढले, आता ती पुट केल्यानंतर आपल्याला ते 3 नंबर्स भेटतील. ओके, therefore 3 numbers are first a upon r, a ar. ओके, a upon r, a किती आपल्याकडे 12, a आपल्याकडे आहे 12, r आपल्याकडे फर्स्ट व्हॅल्यू 2 घेतो, r ची व्हॅल्यू फर्स्ट किती घेतो, इथे लिहितो, दॅट इज r इज इक्वल टू 2 असताना, a किती असताना, a 12 आणि r किती असताना 2 असताना. ओके, r ची व्हॅल्यू 2, कॉमा a 12, कॉमा ar 2 इंटू 12. मीन्स काय नंबर्स मिळाले, 6, 12, 24. ओके, हे फर्स्ट 3 नंबर्स मिळाले. आता r ची व्हॅल्यू 1/2 घेऊन, therefore 3 numbers are, that is r is equal to 1/2, a is equal to 12. Means a upon r, ar, a 12 upon 2, a 12, a 1/2, sorry, a means 12 into r 1/2. मीन्स कोणते नंबर्स मिळतील मला, a आपला 12 आहे आणि r आपल्याकडे 1/2 आहे. मीन्स 2 न्यूमरेटरला गेल्यानंतर 24, 12 2 ने डिवाइड केलं 6. मीन्स आपल्याला मिळणारे 3 नंबर्स आहेत ते कोणते कोणते आहेत, 6, 12, 24 आणि 24, 12, 6. ओके, असे आपल्याला हे नंबर्स भेटलेले आहेत. ओके, 3 नंबर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी अजून कोणते करायचे होते, a अपॉन r, a ar. ओके,
Next example, find four numbers in GP such that sum of middle two numbers is 10 by 3 and their product is 1. ओके, दोन कंडिशन दिल्या आहेत. आता लास्ट एक्झाम्पल मध्ये आपण 3 नंबर्स फाइंड केले. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला किती नंबर्स करायचे? 4 नंबर्स. ओके, कोणते 4 नंबर्स अज्युम करणार? सोल्युशन, लेट 4 numbers is a upon r cube, a upon r, ar आणि ar cube. कोणते नंबर कन्सिडर करायचे आहेत, अज्युम करायचे आहेत? a upon r cube, a upon r, ar आणि ar cube. ओके, आता काय करायचं? दोन कंडिशन आहेत. फर्स्ट कंडिशन आहे सम ऑफ मिडल टू नंबर इज 10 by 3 आणि प्रोडक्ट काय दिलाय? 1. प्रोडक्टची फर्स्ट यूज करायची कारण त्याच्यावर एक व्हॅल्यू आपल्याला भेटेल. ती व्हॅल्यू आपल्याला फर्स्ट कंडिशन मध्ये पुट करता येईल. फॉर फर्स्ट प्रोडक्ट ऑफ फोर नंबर्स इज 1. ओके, या 4 नंबरचा प्रोडक्ट a upon r cube into a upon r into ar into ar cube is equal to 1. ओके, हा r cube कॅन्सल होईल, हा r काय होईल? कॅन्सल. मीन्स a into a into a into a means a raised to 4 is equal to 1. मीन्स 1 raised to 4 केला तरी फरक पडत नाही. मीन्स a ची व्हॅल्यू किती मिळाली? a is equal to 1. ओके, आपल्याला सेकंड कंडिशन वरून a ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता फर्स्ट कंडिशन वरून आपण कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे? r ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ओके, सेकंड कंडिशन काय आहे? सम ऑफ मिडल टू नंबर इज 10 by 3. ओके, मिडल टू नंबर्स कोणते आहेत आपले? a upon r आणि ar. a upon r, ar याची काय घ्यायचे? सम. किती दिले? 10 by 3. ओके, a upon r plus ar is equal to 10 by 3. a ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? 1. 1 upon r plus 1 into r is equal to 10 by 3 means 1 upon r plus r is equal to 10 by 3. ओके, r ची व्हॅल्यू काढायची आहे. काय करूया? संपूर्ण इक्वेशनला r ने मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय बोथ साइड बाय r. ओके, r ने मल्टिप्लाय केलं, इथे r कॅन्सल होईल 1. इथे r ने मल्टिप्लाय केल्यावर r स्क्वेअर. इकडे r ने मल्टिप्लाय केल्यावर 10 by 3 r. ओके, आता काय करूया? हे 3 इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल. 3 plus 3r square is equal to 10r. ओके, 3r square राईटला लिहितो. 10r प्लस राईटला प्लस आहे, लेफ्टला मायनस 10r प्लस 3 इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालेलं आहे. ओके, आता r ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. 3 into 3 9. ओके, मल्टिप्लिकेशन 9 पाहिजे. मिडल टर्म किती मिळाली पाहिजे? स्प्लिट केलेली. -10 मीन्स 9 into 1 -1 -9 मीन्स 3r square minus 9r minus 1r plus 3 is equal to 0. First two terms, second two terms. 3r कॉमन काढलं, r minus 3. इथे -1 कॉमन काढला, r minus 3 मीन्स r minus 3 आणि सेकंड टर्म मिळेल 3r minus 1 is equal to 0 means r minus 3 is equal to 0 or 3r minus 1 is equal to 0 means r is equal to 3 आणि r is equal to -1 राईट आल्यावर +1 3 मल्टिप्लाइड आहे डिवाइड होईल means r च्या टू व्हॅल्यूज काय काय मिळाले आपल्याला इथे r is equal to 3 r is equal to 1/3. ओके, a ची व्हॅल्यू किती मिळाली? 1. टू व्हॅल्यूज मिळाल्या a आणि r. आता आपण काय लिहायचे? 4 नंबर्स जे आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेले आहे. Therefore 4 numbers are that is
ए व्हॅल्यू किती आपल्याकडे 1, आर व्हॅल्यू आता फर्स्ट व्हॅल्यू आपण घेऊया 3. ओके मीन्स ए अपॉन आर क्यूब, ए अपॉन आर, ए आर क्यूब, हे जे आपण सुरुवातीला नंबर जे 4 कन्सिडर केले ते. ओके ए मीन्स 1 अपॉन आर क्यूब मीन्स 3 चा क्यूब. ओके ए अपॉन आर 1 अपॉन 3. ओके ए आर 1 into 3, ए आर क्यूब 1 into 3 चा क्यूब. ओके मीन्स 4 नंबर काय मिळाले 1 अपॉन 3 चा क्यूब, 3 चा स्क्वेअर 9, 3 चा क्यूब किती होईल 27. 1 अपॉन 3, 1 into 3 means 3, 3 चा क्यूब 27. 4 नंबर्स कोणते मिळाले आपल्याला 1 upon 27, 1 upon 3, 27. 4 numbers are that is equal to 1. आता r ची व्हॅल्यू कोणती घ्यायची आहे 1/3. a upon r cube, a upon r, ar cube. Okay, a upon r cube, a means 1 upon 1 upon 3 चा cube. Okay, then a 1 upon r means 1/3. then ar 1 into 1/3 आणि ar cube means 1 into 1/3 चा cube means 1/3, 3 चा cube 27, 27 न्यूमरेटर ला येईल 27, 3 न्यूमरेटर ला येईल 1/3 into 3 चा cube 27. मीन्स 4 नंबर्स कोणते कोणते मिळाले आपल्याला. फर्स्ट मध्ये 1 upon 27, 1 upon 3, 27. सेकंड मध्ये 27, 3, 1/3, 1 upon 27. मीन्स 4 नंबर्स काढायला सांगितले होते. 4 नंबर कन्सिडर केले. पहिल्या कंडिशन वरून a ची व्हॅल्यू काढली, दुसऱ्या कंडिशन वरून r ची व्हॅल्यू काढली आणि दोन्ही वरून आपल्याला ते 4 नंबर्स मिळालेले आहेत. असंच एक्झाम्पल 5 नंबर साठी, 3 नंबर साठी एक्झाम्पल घेतले मी, 4 नंबर साठी घेतले, 5 नंबर साठी आलं तरी पण आपण एक्झाम्पल ह्याच पद्धतीने काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे. इझी मेथड आहे. ओके नेक्स्ट एक्झाम्पल. The number of bacteria in a culture doubles every hours. If they were 50 bacteria originally in the culture, how many bacteria will be there at the end of 5 hours? ओके आपल्याला बॅक्टेरियाचं एक्झाम्पल दिलेलं आहे आणि हे बॅक्टेरियाचं एक्झाम्पल हे आपण सिक्वेन्सचा यूज करून सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे जीपीचा यूज करून, जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा यूज करून आपण हे एक्झाम्पल काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो. काय सांगितले पहा एक्झाम्पल मध्ये, द नंबर ऑफ बॅक्टेरिया इन ए कल्चर डबल्स एव्हरी आवर्स. प्रत्येक तासाला तो बॅक्टेरिया काय होतोय डबल्स व्हायला लागलेला आहे. ओके इफ दे वेअर 50 बॅक्टेरिया ओरिजिनली मीन्स सुरुवातीला जर 50 बॅक्टेरिया असेल तर प्रत्येक आवर नंतर तो बॅक्टेरिया काय होतोय डबल होतोय. ओके मीन्स फर्स्ट आवर सुरुवातीला 50 आहे तर एका तासामध्ये किती होणार आहे तो डबल मीन्स 100 होणार आहे. ओके 100 होणार आहे. इन द कल्चर हाऊ मेनी बॅक्टेरिया विल बी देअर ऍट द एंड ऑफ 5 आवर्स. 5 तासानंतर बॅक्टेरिया किती असेल हा आपल्याला काय करायचं इथे सिक्वेन्सचा यूज करून एक्झाम्पल काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे. मीन्स 5 आवर्स नंतर काढायचं आहे. सुरुवातीला 50 आहे, एका तासानंतर डबल होतोय. ओके पुन्हा सेकंड तासानंतर सुद्धा डबल होणार आहे. मग सुरुवातीला 50 असेल ओके तर डबल मीन्स पहिल्या तासानंतर किती असेल 100, दुसऱ्या तासानंतर किती असेल 200. आपण असं ओरली आन्सर ही सांगू शकतो पण ओरली आपल्याला एक्झाम मध्ये चालेल का, आपल्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ओके मीन्स आपण इथं इनिशियल जो आहे तो ए किती आहे आपला 50 आहे. ओके आणि जर आपल्याला जीपी चा यूज करायचा मीन्स आर मीन्स काय पाहिजे 2 टर्म मधला रेशो मीन्स डिवाइडेड बाय 100 डिवाइडेड बाय 50 मीन्स आर रेशो किती आला माझा 2 आला. ओके मग आता पहिल्या तासानंतर मीन्स फर्स्ट हा T1 केला, हा T2 केला, हा T3 केला. मग लास्ट टर्म मीन्स आपल्याला किती आवर्स नंतर काढायचा आहे 5 आवर्स नंतर काढायचा आहे. ओके मीन्स
n इज इक्वल टू फॉर्म्युला a इंटू आर रेस टू n मायनस 1 मीन्स आपल्याला काढायचं आहे 5 आवर्स नंतर म्हणजेच n ची व्हॅल्यू किती झाली 5 a आपला किती आहे 50 r किती आहे 2 रेस टू 5 मायनस 1 ओके 50 इंटू 2 रेस टू 5 minus 1 means 4 okay 2 raised to 4 means किती झाले 16 okay 16 into 5 किती होईल 80 means 800 okay means इनिशियल 50 आहे सुरुवातीला 5 आवर्स नंतर तिथे किती बॅक्टेरिया असेल 800 बॅक्टेरिया असेल ओके मीन्स तो पहिल्या आवर नंतर डबल होऊन 5th आवरला पोहोचेपर्यंत तो बॅक्टेरियाचं प्रमाण किती असणार आहे 800 एवढा बॅक्टेरिया असणार आहे ओके मीन्स एक्झाम्पल आपल्याला जीपीच्या मेथडनं सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला बॅक्टेरिया किती मिळाला आहे 800 बॅक्टेरिया मिळाला आहे